तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण अशा बागेमध्ये आलेलो आहोत आज जिथं तुमचे डोळ्याचे पारणे फिटतील असं म्हटलं तरी हरकत नाही. हो मित्रांनो, खोपरे गावाचे प्रगतिशील शेतकरी भीमराव भाऊ भागले यांनी आपल्या शेतामध्ये केळीची बाग अशा पद्धतीने फुलवली जसं माणूस बोलून उठेल. मित्रांनो, योग्य नियोजन योग्य जरी देखरेख बागेची केली तर बागही फुलून उठते, हे उत्तम उदाहरण आपल्याला दिसून येईल. अनेक शेतकरी मित्र म्हणतात की शेती पुरवडत नाही, शेतीमध्ये काहीच निघत नाही. परंतु या बागेला बघून तुम्हाला देखील वाटेल की शेती जरी योग्य नियोजन आणि त्याला जी गोष्ट वेळेवर लागते ती गोष्ट जरी आपण दिली तर नक्कीच शेतीमधूनही आपण आपले सगळे स्वप्न पूर्ण करू शकतो. मित्रांनो, पुण्यातील IT कंपन्यांमध्ये जेवढं एखाद्या मुलाला पॅकेज असेल त्याच्याहून दुप्पट उत्पन्न आमचे भीमराव भाऊ काढतात. म्हणून हे एक उत्तम उदाहरण त्या तरुणांसाठी जे तरुण शेतीकडे बघत नाही, तर अशा तरुण मित्रांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त सुद्धा ठरणार आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून A to Z जी गोष्ट आहे केळीची बागेसाठी जी लागते, कशा पद्धतीने त्यांनी मशागत केली, कोणकोणतं नियोजन त्यांनी योग्यरित्या वापरलं जेणेकरून त्यांचं जे हे केळीचं बाग आहे तर ती फुलून उठलेली आणि अनेक अशा बागा असतील तर त्यापेक्षा वेगळीच त्यांनी बाग बनवलेली. तुम्ही जरी बागेवर योग्यरित्या देखरेख केली तर तिच्यामधून उत्पन्नही तुम्हाला चांगलं येतं. आपण पहिले काय करतो, आपण पहिलेच डोक्यामध्ये एक फिक्स अमाऊंट आपल्या डोक्यामध्ये ठेवतो की मी शेती केली तर एवढे मला उत्पन्न येईल. परंतु ती फिक्स अमाऊंट डोक्यामध्ये न ठेवता त्याच्या मागे जे प्रॉपर तुमचं नियोजन आहे तर ते नियोजन लावा, बाग चांगली फुलवा किंवा उत्पन्न कशा पद्धतीने जास्त काढता येईल याच्यावर भर द्या. नक्कीच ते तुमचं नियोजन तुम्हाला पैशा स्वरूपात रिटर्न मिळेल. मित्रांनो, तर नमस्कार भीमराव भाऊ भागले, स्वागत करतो आमच्या टेक किशोर या यूट्यूब चॅनलला. नुकतेच आमचे 50,000 सबस्क्रायबर देखील पूर्ण झालेले आहेत, तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल? अभिनंदन किशोर भाऊ. आम्ही पाहतो की तुमच्या विविध योजना मागून लोकांना खूप काहीतरी माहिती मिळत असते. शासनाच्या विविध योजनांची तुम्ही माहिती देत असतात. बरोबर. तर भीमराव भाऊ, तुमची बाग मी बघितली, अक्षरशः माझ्या डोळ्यांनी म्हणजे डायरेक्ट माझा एकच शब्द निघाला, तो म्हणजे अनएक्सपेक्टेड. म्हणजे हा जो भाग आहे मित्रांनो आमचा, हा बागमध्ये सहसा कोणी जो फळबाग आहे तर फळबागकडे जात नाही, कारण जमिनी खूप हलकी आहे. जमीन हलक्यामुळे आणि पाण्याची थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे, परंतु भीमराव भाऊंनी योग्य नियोजन केलं आणि या भागामध्ये अशी बाग फुलवणं हे अनएक्सपेक्टेड गोष्ट आहे. तर तुम्ही सुरुवात कशी केली या बागेची? कुठून तुमच्या डोक्यात विचार आला की आपण केळीकडे आता वळायला पाहिजे? धन्यवाद. सर, मी पारंपरिक शेती आणि वडिलोपार्जित आपण घेत असलेले पिकं आणि आपण पाहिलं की आज पारंपरिक शेतीतून कापूस म्हणा, कांदे म्हणा, अतिरिक्त मेहनत आणि खर्च आणि त्याचा नफा काही दिसत नव्हता. आणि आपण शैक्षणिकरित्या काहीतरी नवीन नियोजन करावं या हेतूने की बुवा आपल्या परिसरामध्ये काही कोणी अजून केळी लावलेली नव्हती. बरोबर. आणि आमच्या वडिलोपार्जित ही केळीचा बाग म्हणजे केळी आपण एक डोक्यात होतं की बुवा एक मोठा शेतकरी असतो की केळी बागायतदार मोठा शेतकरी असतो, मोठा भांडवल लागतो, पाण्याचं नियोजन जास्त असतं, आपण विविध माहिती. परंतु 1 वर्षापासून माझ्या डोक्यात हे नियोजन होतं की बुवा आपण केळीची बाग लावून पाहायची आपल्या शेतामध्ये. कारण क्षेत्र आपलं जर माडमाता जरी असलं तर त्याला म्हणजे काळी जमीन लागते, बरोबर, कसदार जमीन लागते आणि तिथं जर केळी चांगल्या प्रकारे जळगाव जर पकडलं तर आपल्या शिरपूर शहादा पट्ट्यात मध्येच केळीचं उत्पन्न आपल्याला पाहायला मिळतं. की साक्री तालुक्यात की केळीचं उत्पन्न हे सहसा काही एवढे आपल्याला दिसत नाही. पण आता नकुंब्यासारखे आणि हट्टी सारख्या गावांमध्ये पण जेव्हा मी आजूबाजूच्या इथं चिंचवारला केळीचा बाग बघितला, त्या शेतकऱ्यांशी मी पहिले संवाद साधला की बाबा मला केळी लागवड करायची. त्यांच्या वेगवेगळ्या त्यांच्या मार्गदर्शनाने मी ते नियोजन केलं. हा, प्रथम मी तुम्हाला एक विचारतो की हा जे वावर होता तर किती एकर मध्ये हा बाग आपला फुललेला आहे? सुरुवातीला मला केळीचं नियोजन करत असताना मी पहिले खर्चाचा अंदाज घेतला आणि खर्चाचा अंदाज घेतल्यानंतर की बाबा आपल्याला सुरुवातीला थोडंसं नियोजन करायचंय. बरोबर. परंतु माझे मित्र संतोष गोपीचंद आयरे यांनी मला म्हणजे आपण एकत्र लावू या आणि मी ज्यांच्याकडून सुरुवातीला मार्गदर्शन घेतलं की योगेश गिराशे म्हणून लांबकोणीचे, तेही उत्तम प्रकारे त्यांनी एक्सपोर्ट माल पाठवला. ते आमचेच कृषी मित्र आहेत, कृषी सेवा केंद्र चालवतात आणि त्यांचं मार्गदर्शन आणि मी त्यांच्या शेतावर गेल्यानंतर सुरुवातीला त्यांनी ग्रुप शेती म्हणून म्हणजे जेवढं जास्त राहील तेवढं व्यापारी येऊन तुमचा माल लवकर जाईल बुवा या हेतूने मी 3 एकरामध्ये नियोजन केलेलं आहे. कोणता वाहन आहे हा? कोणती व्हरायटी? आज G9 जैनचा वाहन आहे. ओके. याच्यामध्ये जे अंतर आहे तर ते अंतर किती ठेवलंय तुम्ही?
हे शास्त्रीय पद्धतीनुसार हे अंतर आहे, 2 झाडांमधलं अंतर आहे 5 फूट, आणि आपलं 5 फूट आणि 2 ओढीतलं अंतर आहे 6 फूट. 6x5 वर आपण या केळीची लागवड केलेली आहे. आणि डबल नडी तुम्ही टाकलेली. डबल ड्रीपने नियोजन. आणि खत आणि पाण्याचं व्यवस्थापन करताना काही तुम्हाला अडचण आली किंवा मार्गदर्शन याचं तुम्ही कशा पद्धतीने बघितलं? सुरुवातीला सर्वात महत्वाचं रासायनिक वापर म्हणजे जेवढं वापरतो त्याच्या पहिले आपलं शेणखतावर भर दिली. ऑर्गॅनिक खत ऑर्गॅनिक म्हणजे आपण एकराला 3 ते 4 ट्रॉल्या टाकून घेतल्या. त्याच्यानंतर त्या नागरटी केली, शेणखत टाकलं आणि रोटर मारून बेड पद्धतीत मी लागवड केलेली. ओके. आणि शेतकऱ्यांच्या मनामध्येच महत्वाचा प्रश्न तो म्हणजे केळीला पाणी खूप लागतं आणि आपल्या भागात पाणी सहसा या वर्षी तरी पाऊस चांगला झाल्यामुळे तुम्हाला तो ताण आला नसेल, परंतु याच्यावर तुम्ही ज्या शेतकऱ्यांकडे कमी पाणी असते तेही आपले बघत असतील, तर अशा शेतकऱ्यांनी पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं? हे आपल्या आमच्या डोक्यात कन्सेप्ट की केळीला खूप पाणी लागतं. आता हे सिंगल ड्रीप आहे. सुरुवातीला सिंगल ड्रीप टाकलं होतं. 3 ते 4 महिने मी सिंगल ड्रीप होती. ओके. सिंगल ड्रीप वर मी आठवड्यातनं 1 ते 2 म्हणजे 1 दिवस आड 2 ते 3 तास पाणी देत होतो फक्त. बरोबर. सुरुवातीला काही पाणी लागत नाही. लागवड केल्यानंतर पहिल्या दिवशी 6 तास पाणी सोडून त्याच्यावर त्या बेडवर आपण लागवड करायची. लागवड करून आणि दर महिन्यांनी 1-1 तास आपण वाढवत चालायचा. म्हणजे साधारण त्याला आताही जर केळी निसवडाच्या आपली वेळ आहे, आता जर पकडलं तर आपल्याला 1 दिवस आड 2-3 तास पाणी द्यावं लागतं. किती दिवसाचं झाड आहे हे आता 7 महिन्याचं झाड झालेलं आहे. 7 महिन्याचं झाड. आणि डबल जी नळी तुम्ही किती दिवसाचं मी झाड आल्यानंतर टाकलं होतं? 4थ्या महिन्यानंतर हे हा, कारण त्याने पाण्याची कॅपॅसिटी वाढून जाते त्याची. जेव्हा केळी निसवाडचं म्हणजे गर्भधारणेमध्ये येते तेव्हा डबल ड्रीप आपण करावंच लागते ती. आता भीमराव तुमच्या बागेमध्ये म्हणजे मला माहित नाही, परंतु मी डोळ्याने पाहिले तर त्या काहीतरी वेगळं तुम्ही नियोजन याच्यामध्ये केलंय आणि ते मला दिसून येतंय. तर प्रत्येक बागापेक्षा किंवा सार्वजनिक शेतकरी जे करत असतो त्याच्यापेक्षा काय नवीन करण्याचा प्रयत्न केला? मी नमस्वी अॅग्रो चे संचालक म्हणून मी स्वतः माझं फर्टिलायझर आहे आणि मी USK आणि SRPM या कंपनीचं काम घेतलेलंच आहे. त्याच्यानुसार प्रचार किंवा प्रसार नाही, पण जे USK आणि SRP ज्यांनी काम दिलं, पाटील साहेब, सांगलीचे पाटील साहेब म्हणून आहे, त्यांच्या मार्गदर्शन घेतलं मी. आणि USK आणि SRPM त्यांचे ऑल प्रोडक्टचा हा परिणाम आपल्याला दिसतोय. प्रोडक्ट चांगले वापरले, त्याच्यामध्ये पूर्ण ऑर्गॅनिक प्रोडक्ट द्वारे आपण की आजही त्यांचा शब्द आहे की आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीचाच माल आपल्याला काढायचा आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय असतो बेसल म्हणजे 1 महिन्यानंतर त्याला पहिला बेसल डोस दिल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला पोगा भरणी असेल किंवा ड्रिंक्सिंग असेल, योग्य वेळी योग्य नियोजन जर केलं तर आपल्या स्वप्नात जे असेल तेच आपण उगवू शकतो. बरोबर. आणि ऑर्गॅनिक खत पहिलेच लावण्याच्या पहिले तुम्ही टाकला का की झाड तुम्ही लावलं त्यानंतर? ऑर्गॅनिक किती वेळेस दिले ऑर्गॅनिक खत? शेणखत आपण दिलेलं. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला त्याला बेसल डोस मध्ये DAP घेतलेली होती, 1001 बॅग घेतलेली, पोटॅश घेतलेला होता, युरिया घेतलेला होता आणि सुपर फॉस्फेट दाणेदार घेतलेलं होतं. याच्यानुसार पहिला बेसल डोस आपण त्याला दिला होता आणि जर लगेच 3ऱ्या महिन्यात आपण दुसरा बेसल डोस दिलेले. फक्त रासायनिक 2दा बेसल डोस याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर काय बुवा आणि एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण करप्यासाठी एक स्प्रे काढलेला आहे फक्त. काही एवढा खर्च बिल नाही त्याला. तरी एकरी किती खर्च येईल लागवडीपासून आपण 20 रुपये याने एक रोपट आलेलं आहे. बरोबर. आपण 3 एकरामध्ये आता 4000 झाडं लावलेलं आहे पूर्ण क्षेत्रामध्ये. बरोबर. त्याला आपण 4 दून 8 80,000 रुपये आपल्याला रोपाचा आलेला आहे. सुरुवातीला नागरटी, शेणखत वगैरे असं करून आता मला 1,00,000-1,25,000 रुपये एकरी आला. एकरी नाही, पूर्ण म्हणजे एकरी 60-70,000 रुपये 70,000 रुपये एकरी खर्च हा येतो. पण भीमराव बघायला गेलं की फळबाग कुठेही कोणताही व्यवसाय असो की इन्व्हेस्टमेंट कराल तेव्हाच तिथून चांगलं तुम्हाला उत्पन्न किंवा रिटर्न हे भेटत असतं. आता आजचा शेतकरी काय आहे, इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतो आणि त्याला प्रॉफिट बी त्याच्यामधून जास्त पाहिजे. तर याच्यावर काय सांगाल? आता पाहिलं की मी ज्या पद्धतीत ज्यांच्याशी संपर्क साधला की काही लोकांच्या आता आहेत शेतकरी ज्यांचा अनुभव येते, पण मी पाहिलं की ते पारंपरिक पद्धतीनुसार पोटॅश, युरिया आठवड्यातनं सोडत असतात किंवा याच्यावर, पण त्याला न्यूट्रिएंट्स, मॅग्नेशियम सल्फेट, झिंक, बोरान यांची
आता झाडाची अवस्था पाहून आपल्याला याला काय लागतं शेतकऱ्याचं हेच माहित नाही नेमकं पिकाला काय लागतं हे जोपर्यंत शेतकरी समजत नाही. आपण समजा मी एक दुकानदार आहे, माझ्याकडे शेतकरी आला, मी माझ्या पद्धतीत, तो काही आपल्या शेतावर येत नाही, फक्त आपण त्याला सांगतो की असं असं. पण प्रॉपर जोपर्यंत शेतकरी आपल्या जे झाड आहे याला प्रॉब्लेम काय थिंकिंग इथं एक पानं सांगून देतं की आपलं याला याला पोटॅची कमतरता आहे की बोरांची कमतरता आहे किंवा मॅग्नेशियम सल्फेट लागणार आहे, यानुसार आपल्याला त्याला योग्य ग्रेड द्यावं लागतं. आणि आता बदलत्या काळानुसार आपल्यालाही आता शेतीला व्यवसाय म्हणून बघणं खूप गरजेचं आहे. आजकाल काय होतंय, आपण पारंपरिक शेतीमध्ये अटकलोय आणि पारंपरिक शेतीमध्ये अटकल्या कारणाने आज समाजामध्ये जो शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तर तो खालवलेला आहे. परंतु जे आता बरेच तरुण आहेत तर ते तरुण शेतीकडे वळताय आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करून उत्पन्नही काढताय. बरेच असे तरुण आहेत ज्यांना भेटलोय मी मागे शहादाच्या कृषी प्रदर्शन मध्ये गेलो होतो, तर ते बॅचलर डिग्री वाले जे तरुण आहेत ते आले होते, चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढता येते. मेन म्हणजे काय होतोय, शिकण्याचा जो फायदा आहे ना तर तो शेतीमध्ये होतोय. कारण कोणता फवारा मारणं, कोणता खत मारणं हे जरी आपल्याला माहित नसेल तर त्या शेतीमधून आपण मित्रांनो उत्पन्न देखील काय काढू शकतो. म्हणून ही गोष्ट खूप महत्वाची. भीमराव भाऊ चांगले शिकलेले आहेत, ते जरी आज त्यांनी विचार केला असता तेव्हा तर ते चांगल्या नोकरी गेली असते, आज कुठेतरी राहिले असते. परंतु जी वडील पाराजित शेती आहे एवढी मस्त, त्यांची शेती त्यांनी फुलवली, खूप मेहनत त्यांनी घेतलेली. दरवर्षी ते काही ना काही नवीन प्रयोग करण्याचं काम आपल्या शेतीमध्ये करत असतात. त्यांचा डाळिंब बागही चांगल्या पद्धतीने त्यांनी आता नियोजन करायला सुरुवात केली. तो डाळिंब बागही चांगला जेव्हा फुलेल तर निश्चित त्याचाही आपण एक व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. भीमराव भाऊ, तरुण मित्रांना काय सांगाल तुम्ही, शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीने त्यांनी बदलायला हवा? मित्रांनो, खरोखर की आपण आपला एक दृष्टिकोन असतो की बाबा शेती त्याला खूप भांडवल लागतं आणि खूप काहीतरी कष्ट, पण जोपर्यंत आपण स्वतः त्या क्षेत्रामध्ये उतरत नाही. आता माझ्या स्वप्नातही नव्हता की माझ्या असा भाग येईल. आता मी अतिशयोक्ती नाही सांगत की जो 10 वर्षापासून केळी बागायतदार आहे, बरोबर, पण जोही माझ्या क्षेत्रात ज्यांनी भेट दिली, आज किशोर दादा मी सांगतो की बाबा माझ्या आज 7 महिन्यामध्ये आता केळीची जी साईज आहे आणि केळीच्या पानांचं जे अंतर आहे आणि याचा जर विचार केला तर 7 महिन्यामध्ये आज जे 10 वर्षामध्ये ज्यांनी बागायतदार आहेत की आज 7व्या महिन्यामध्ये 40 इंचाचा पूर्ण खालचा जो स्टम आहे आम्ही बनवलेला आहे. आणि असं नाही एक झाड असं किंवा त्याची उंची कमी जास्त काहीच नाही, एक सारखं पूर्ण बागेमध्ये नियोजन आपण जर योग्यरित्या नियोजन केलं तर लगेच त्याचा रिझल्ट आपल्याला भेटत असतो. आणि मनामध्ये कोणतीही गोष्ट निगेटिव्ह ठेवायची नाही की आपल्याकडनं होणार नाही. आणि तुम्हाला अनेक लोक असं भेटले देखील असतील की काय हे करतोय. आता मागे तसंच झालं की बुवा जो बाजारभाव पडला केळींचा, बरोबर आपलं बोलणं झालं होतं त्यावेळेस, बाजारभाव पडला की तेव्हा लोक निराश झाले आणि ऐन वेळेस काम केलं नाही केळीवर. बरोबर, आज त्यांचा इतका मोठा दुष्परिणाम त्यांना भोगावा लागला की करपाने खूप मोठी आणि ते झाड ट्रेस मध्ये गेलं. पण आपल्याला बाजारभाव काय आपल्या याच्यावर नसतो, कारण आज आपण 4थ्या मध्ये बाजारभाव पडलेला आहे, आपल्याला 9व्या ते 10व्या महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येईल आणि तेवढ्या दिवस थोडा बाजारभाव पडलेला असेल. आणि जर प्रॉपर आजपासूनच आपण काम केलं की येणारा दिवस हा आपल्यासाठी आहे. कारण आता बाजारभावही केळीचे चांगले आलेले आणि एक्सपोर्टरही डिमांडही चांगली वाढलेली. आता लोकांमध्ये काय टेंडन्सी झाली, आता तुम्ही जरी काही नवीन करायला निघाले तर तुम्हाला सपोर्ट करण्याऐवजी त्या गोष्टी निगेटिव्ह गोष्टी, त्यामुळे आज बघा अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना डिवचलं जातं की हा फक्त बोलतो, काही काढत नाही किंवा हा फक्त फेक उत्पन्न सांगत असतो. परंतु मित्रांनो हे नाही, मी स्वतःने डोळ्या म्हणून यांचं भीमराव भाऊ यांचं जे शेतीचं नियोजन आहे तर ते पाहिलेलं आहे मित्रांनो. खरोखर ते एकदम चित्त मनाने ध्यानाने इथं राबत असतात. कारण ही जी शेतीची माती मित्रांनो, हिला हातावर घेतल्यानंतर जेवढं स्वाभिमान स्वतःचा जागे होत नाही ना, ही जी माती हिच्यामध्ये राबावं लागतं, कष्ट करावा लागतो, घाम गाळावा लागतो, तेव्हा कुठेतरी आपल्याला दिसत असतं. आणि आता काय झालंय भीमराव भाऊ, फक्त आज येतंय तेवढं भागून घ्यायचं, भविष्याचा विचार न करता. आणि अनेक असे लोक आहेत जे शेतीला डिवचताय की शेतीमध्ये काहीच पडत नाही, अशा लोकांसाठी काय सांगाल बरं? शेती जोपर्यंत आपण स्वतः शेतीत राबत नाही तोपर्यंत तुम्हाला शेती सक्सेस मध्ये दिसणार नाही. बरोबर, फक्त बांधावर येऊन शेती जर पाहून गेले तर तुम्हाला नक्की शेती परवडणार नाही.
आता एकही माणूस नसताना, एकही सालदार नसताना काका, मी, वडील तीनच जणांनी हे नियोजन केलेलं आहे. ज्या वेळेस खत फवारणी, मी माझं पूर्ण काम सोडून ज्या दिवशी मला जे शेड्यूल द्यायचंय त्या दिवशी मी रात्री असो, बरोबर दिवसा असो किंवा दुपारी असो, ते नियोजन मला त्या दिवशी करायचंच आहे. करायचं. मला सर कोणीतरी नियोजन दे, ते शेड्यूल आहे माझं, मग आज काय सोडणार नाही मला परवा, पण परवाचं काम मला आजच करायचंय. तुम्ही ज्या दिवशी प्रॉपर त्या गोष्टीवर तुम्ही फोकस करणार की त्या दिवशी 100% सक्सेस होणार. मध्ये भावही पडले म्हणून तिथं तुम्ही डिमोटिवेट झाले, नाही. तुम्ही तुमचं काम चालू ठेवलं. मित्रांनो, कधी कधी काय होतं, आपण जे काम हाती घेत असतो तर कुणाच्या सांगण्यावरून आपण कुठेतरी गाडीसारखं चालू बंद. मग याच्यामध्ये तुमचंही त्या गोष्टीमध्ये मन लागणार नाही आणि त्याच्यामधून जरी काही रिझल्ट येत असेल तर तो रिझल्टही चांगला येणार नाही. म्हणून भीमराव भाऊंनी मध्ये केळीचे भाव पडले तरी आपलं नियोजन चालू ठेवलं, परंतु आज जी बाग आहे तर त्यांना लाखोचं उत्पन्न ती देऊन जाणार आहे मित्रांनो. कारण बघल्यावरच ती बाग एवढी फुलून दिसते, तर तिचं जेवढं उत्पन्न निघेल तर तेव्हा तिचं उत्पन्न खरोखरच त्यांना समाधानकारक हे असणार आहे. आता भीमराव भाऊ, बाकीचे लोक काय करतात की आता समजा बागाचं नियोजन करताय, त्याच्या पहिले त्याच्या डोक्यामध्ये आकडा असतो की मी या बागेमधून एवढं उत्पन्न काढेल, तर अशा शेतकरी मित्रांसाठी काय सल्ला द्याल? बाजारभाव काय आपल्या याच्यावर राहत नाही, बाजारभाव वेळेवर असतो. ज्या दिवशी आपला माल शेतातनं बाहेर जाईल त्या दिवशी बाजारभावचं. पण आज जर डोक्यात ठेवलं की मला बाजारभाव हा व्यापारीने माझ्या शेतात येऊन देऊन गेला पाहिजे, बरोबर, ज्या दिवशी आपण आपल्या प्रॉपर काम करू त्या दिवशी. आता मला मार्केट फक्त आपल्या लोकल मार्केटचा विचार न करता माझं एक स्वप्न आहे की माझी केळी मी परदेशात पाठवेल, एक्सपोर्ट क्वालिटीचा. आणि ज्या दिवशी तुम्ही एक्सपोर्ट क्वालिटीचा माल काढणार त्या दिवशी पडलेल्या बाजारभावामध्ये सुद्धा आपला बाजारभावात म्हणजे चांगल्या भावात विकला जातो माल. आणि बघा, मी एक स्वतः या 2-3 वर्षापासून अनुभव घेतलाय की जे शेतकरी रणगुडे गातात की शेतीमध्ये काही येत नाही, त्यांची मेन म्हणजे करण्याची त्याच्यामध्ये हे नाही, फक्त कुणाला लावून ते हे धरून बघता शेती आहे. जरी ते प्रॉपर नियोजन नाही करत नाही तर त्याने काय होतं, दुसऱ्या माणसांनाही ते डिमोटिवेट करण्याचं काम करतात. परंतु अनेक लाखो तरुण जे तर ते पुणे मुंबई सोडून आपली जी जमीन आहे तर ती जमीन करण्यासाठी आले आहेत. आणि अशा मित्रांसाठी जरी काही नियोजन लागत असेल, नियोजनचा तुमच्याकडे कमी उपलब्धता असेल, तर मी भीमराव भाऊ यांचा नंबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती डिस्प्लेमध्ये सुद्धा देणार आहे. तुम्हालाही जरी असं फळबागकडे वळायचं असेल, काही तुमच्या जमिनीमध्ये किंवा तुमच्या शेतीमध्ये नवीन करण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आता राहिला प्रश्न भीमराव भाऊ, आपला जो भाग आहे हा महाडमाता परिसर येतो, तर महाडमाता परिसरामध्ये मला वाटतं तुम्ही प्रथम आपल्या एवढ्या भागामध्ये केळी बाग ट्राय करण्याचा प्रयत्न केला, तर काय तुमचं निष्कर्ष काय निघालं? तुम्ही जेव्हा करत नव्हते तेव्हा तुमच्या मनामध्ये भीती असेल की मी एवढा मोठा पाऊल उचलतोय, रिस्क घेणं कितपर्यंत योग्य असेल? आता की कोणतंही पीक घ्यायला जमिनीची जी सुपीकता आहे ती लागतेच, महत्वाचा मुद्दा आहे. जर जमीन चांगली असेल तर नक्कीच खरोखर, पण ज्या दिवशी आपण आपल्या जमिनीमध्ये त्या जमिनीचं माती परीक्षण जर करून घेतलं, बरोबर, पहिली गोष्ट मातीमध्ये काय नाही, ती माती मुरमाळ का असे ना, मग त्याला जर आपण योग्यरित्या ते खत पाणी दिलं ना, की असं कोणतंही शक्य म्हणजे अशक्य गोष्ट नाही की ती शक्य होऊ शकत नाही. की मी तुम्हाला सांगितलं ना, मी पहिले 1 वर्ष ना अशा जिथं जिथं बाग होते तिथं 1 तास म्हणजे 10 मिनिटं 15 मिनिटं त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन त्यांना विचारत राहायचं. बरोबर, कारण विचारल्याने काय आपल्यामध्ये कमी पडणार नाही. मी एक म्हणजे कृषी संच म्हणजे फर्टिलायझर जर चालवत असेल तो मी काय कोण परिपूर्ण राहत नाही, पण जो प्रॉपर त्या गोष्टीवर काम करतोय आणि तो प्रॉपर 5 ते 10 वर्षापासून त्याच्यामध्ये काम करतोय, मग त्या व्यक्तीला विचारणं काय आपल्याला म्हणजे कमीपणा मानायचा नाही. पण ज्या दिवशी मी माझी शेतीमध्ये मी पहिल्याच दिवशी ठरवलेलं होतं की मला केळीचा बाग कोणीतरी 5 लोक माझ्या शेतात येऊन ते भेट देतील आणि त्याला मी मार्गदर्शन करेल या डोक्यात ठेवलं. आणि आमच्या म्हणजे वडिलांचंही स्वप्न होतं की बुवा आपल्याला अशी बाग बनवायची. पण प्रत्येक म्हणजे मी 10 जूनला लागवड केलेली केळीची. 10 जून तर आजची तुमची 24 जानेवारी या दिवसामध्ये असा कोणताही दिवस नाही की आम्ही प्रत्येक दिवशी
प्रत्येक लक्ष केंद्रित केलेलं कुठं काय लागतंय, कुठं कुठं काय काय लागतंय, लागतंय, काय कमतरता हा. येते. पाण्याचं नियोजनापासून, खतांचं नियोजनापासून, ड्रिंचिंग पासून, हम्म. एक एक पोगाभरणी पासून प्रत्येक जर आपण प्रॉपर ते काम केलं की अशक्य काहीच नाही. काहीच नाही. आता आबुंदा ते खरोखर म्हणजे जळगाव हम्म, की हा, जिथं खरंच. जिथं म्हणजे केळी एक- आहे, जिथं जे जिथं, केळीमध्ये हा, प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध जिल्हा म्हणून आपण फक्त जळगाव, जळगावला ओळखतो. पण त्यांनाही लाजवेल असा खरंच- बाग खरंच मी लाजेल. कारण मी म्हणजे जो- हा बाग तयार झालेला हो, आहे. मी आम्हाला फिरतो, वाटतं. मी पाहिले तर भरपूर केळीचे बागा पाहिले, तर खरंच मी म्हणजे एकदम असं बोलून उठणारी बाग तुम्ही फुलवलेली आहे. आज तुम्ही जर मध्ये पाहिलं जे कमळ निघालेलं आहे हा, हा. ते इतकं अप्रतिम, फक्त कमळच नाही बरोबर. आणि पानाची साईज हम्म. 50 इंच पेक्षाही पानाची साईज पूर्ण झालेली आहे. आणि तुमचं मोठं या. तर मित्रांनो, ही बघा, ही बागचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात. इथं मी स्वतः जेव्हा इंटरव्ह्यू घेतोय तर मला सुद्धा म्हणजे एक आकर्षक वाटतंय की ही बाग एवढी चांगली बाग किती नियोजनाने केली असेल, याला किती जणांचं नियोजन लागलं असेल, एवढी चांगली सुसूत्रित बाग आमच्या भीमराव भाऊ यांनी केलेली आहे. तर आपण त्यांचं बघा आता घड बाग पाहणार आहोत. तर बघा आता जेवढा बुंदा त्याच पद्धतीत ते कमळ निघतं. तुम्ही जेवढं खाद्य ते झाडाला जेवढं पोषक म्हणजे त्याचा अन्नद्रव्य stem- दिलेलं असतं, हा, स्टम stem जेवढा जेवढा स्टम मोठा- जेवढा तेवढं तुमचं कमळ चांगलं निघेल. आणि जेवढं कमळ चांगलं निघेल तेवढं तुमचं जे केळीचे घड निघतील, त्याचे वाधा, तिची केळीची साईज ही अप्रतिम असेल. आणि जर एक्सपोर्ट क्वालिटीचा आपल्याला माल तयार करायचा असेल तर स्टेम बनवणं खूप महत्वाचं आहे. स्टेम बनवायचं असेल तर त्यासाठी तुमचं योग्य जे नियोजन आहे प्रॉपर त्याला आता इकडे घड टीचिंग निघलेलं वगैरे देणं खूप महत्वाचं आहे. आता केळीची वादा पाहिला आपण, केळीचं गडातलं अंतर, साईज जर पाहिला ते अप्रतिम. तर बघा मित्रांनो, शेतीमध्ये किती पॉवर आहे. हे झाड लावलंय, हे झाड लावून जी मेहनतीने आज ही केळी आहे, तर ती केळी किती गदगदत दिसतंय हे फक्त शेतकरीच करू शकतो. शेतकरीकडेच ही जिद्द आहे आणि शेतकरीच हे करू शकतो. तो काय, जेव्हा तुम्ही ही जी झाड लावून हे जे आता उत्पन्न तुमच्या डोळ्यासामने दिसतंय, तर कसं वाटतं, म्हणजे तुमची जी फिलिंग आहे, कारण ही फिलिंग खूप वेगळी असते, मला माहिती आहे. म्हणजे हा आनंद म्हणजे हे न व्यक्त नाही सांगण्यासारखा, करू व्यक्त शकत करण्यासारखं नाही नाही. एवढा मोठा, कारण त्याच्यामध्ये की स्वप्नात आपण ज्या दिवशी झाड लावतोय ना, मग त्या झाडाचं फळ जेवढं गोड, हे जे फळ आहे बरोबर. हेच मोठी संपत्ती, म्हणजे हेच सोनं आपल्यासाठी. त्याच्यामधून तो भाव येऊ नको, दोन नाही, पैसे कमी लागतात. मार्केट ज्या दिवशी आपलं मार्केटचं हा. ते आपण काय ते आपल्या हातात नसतं. बरोबर. मार्केटिंग आपल्या हातात नसतं, पण जर मार्केटिंग सुद्धा आपण आपल्या हातात घेऊ शकतो जर योग्य नियोजन, योग्य वेळीच त्याची छाटणी जर आपण केलं की व्यापारीला जेवढी आपण क्वालिटी देऊ हा, तेवढा भाव हे आपण बघ. घेऊ माझं शकतो. एकच आहे की तुम्ही माल जेवढ्या क्वालिटीने देणार तेवढा जो डिमांड आहे त्याची मार्केटमध्ये असेल. जरी माल तुमचा प्रॉपर क्वालिटीने असेल ना, तर 4 व्यापारी येऊन तुमचा माल विचारून घेऊन जातील. परंतु तो जरी माल आपलं आता मार्केटमध्ये बऱ्याच लोकांना भाव कमी भेटतात, तर काही गोष्टी या मॅटर करतात. खरंच बाजार भावही मॅटर करतात, ते मी नाकारू शकत नाही. परंतु आपला पूर्ण प्रयत्न देण्याचं काम. तर भीमराव भाऊ, पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे? आता जसं आपण केळी बनवलेली आहेत, हम्म. आता माझी 12 ते 13 महिन्याचं डाळिंबाचा बाग आहे. बरोबर. मग पुढचं माझं ध्येय 25, जसं आपण 2025 मध्ये केळीवर काम केलेलं आहे. केलं बरोबर. आणि जसं केळीमध्ये आपण आज सक्सेस याच्यावर आहेत, अजून मला 2.5 महिने या केळीवर काम करायचंय. मार्केट आजपासून तर मला 2.5 महिन्यापर्यंत मार्केटचं नियोजन आणि या घडाचं योग्य नियोजन मला त्याची फवारणी असेल, बरोबर. त्याला जर टेम्परेचर असेल त्याला पॉलिथिन बॅग लावून त्याचं योग्य पद्धतीत नियोजन करायचंय. आणि पुढचं जे नियोजन आहे, डाळिंब सुद्धा आपण जो बागलान बाग, नाशिक जिल्हा, सोलापूर जिल्हा, तिथंच पिकू शकतं. पण डाळिंब ही एक दिवशी चांगल्या प्रकारचा डाळिंब मला तयार करायचा आहे आपल्या शेतात. आणि अशक्य अशी कोणती गोष्ट नाही, मला केळीने दाखवून दिलं. प्रॉपर नियोजन केलं तर प्रयत्न केले, जर मेहनत केली, पण स्वतः राबावं लागतं. स्वतः राहावं लागतं. नुसतं बांधावर येऊन नुसतं बाजार किंवा काहीतरी औषधं घेऊन नाही. ते औषधही आपण आपल्या पद्धतीत योग्य नियोजनाने जर दिले तर आपण नक्की सक्सेस होऊ शकतो. आणि भाऊ, कधी कधी तुम्ही काही गोष्टी नवीन करतात तर त्याच्यात अपयश येतं, परंतु तिथं खचून न जाता पुन्हा नव्याने उभे राहून. आता बरेच शेतकरी जे कमेंट बॉक्स मध्ये विचारत असतात
जे बिगिनर आहेत किंवा छोटे शेतकरी आहेत, तर अशा शेतकऱ्यांना काय असतं, भांडवलचा प्रॉब्लेम असतो. तर त्यांनी भांडवल कशा पद्धतीने उभा करायचा, म्हणजे शेतीमधूनच तो भांडवल कशा पद्धतीने उभा करायचा, तर याच्यावर काही खूप महत्वाचा प्रश्न आहे. हम्म, आज शासनाने आम्ही एवढा खर्च जरी केलाय, शासनाने पंचायत समितीमधून आपल्या कृषी विभागामधून बरोबर. अशा योजना आहेत फळबागच्या. केळीची सुद्धा योजना आहे. मी केळीची योजना टाकलेली आहे. बरोबर. हेक्टरी 2 ते 3 लाखापर्यंत आपल्याला अनुदान मिळतं. अनुदान मिळतं. अनुदानानुसार आपण तो खर्च आपण आपला काढू वापरू शकतो. की असं, आणि केळीला म्हणजे काहीतरी बुवा 3 ते 4 लाख रुपये तुम्ही जेवढं कांद्याला खर्च करताय, जेवढी मेहनत करताय, आज मेहनत काहीच नाही. बरोबर. सुरुवातीला ड्रीपची मेहनत, दोनदा ते बी ट्रॅक्टरने बेड टाकलेले आहेत. फक्त ड्रिंकिंग साठी आणि पोगा भरणीसाठी माणसं लागलेले आहेत. त्याला एवढे मजूर बी लागत नाही की निंदणी नाही. दोनदा मी तणनाशक या बागेमध्ये कुठेही तर तुम्हाला एक तणाचा थोम नाही किंवा काही नाही. बाग आहे तुमची. खर्च फक्त डोक्यात आपण आहे की फळबागला खूप मोठा खर्च लागतो. सुरुवातीला आपल्याला जर चांगल्या प्रकारचं बियाणं आणलं तर त्याला चांगला पैसा आपल्याला द्यावा लागेल बियाणासाठी. मग त्याच्यामध्ये शासनाच्या योजनेतून आपला तो खर्च निघतो. त्याच्यामध्ये काही एवढा पैसा लागत नाही. तर मित्रांनो, तुम्ही पाहिली असेल बाग अत्यंत सुंदर त्यांनी फुलवलेली. आपल्या सर्व शेतकरी परिवाराच्या वतीने मी देवाकडे एकच प्रार्थना करतो की या बागेचा मोबदला त्यांना चांगल्या पद्धतीने मिळावा, त्यांचा माल प्रदेशात जावा आणि त्यांचं जे स्वप्न आहे की आमचा माल किंवा आमची केळी ही एक्सपोर्ट क्वालिटीची आम्ही बनवली आणि ती बाहेर जावी, तर ते स्वप्नही भगवंत किंवा पांडुरंग परमात्मा त्यांचं पूर्ण करो. या आपल्या सर्व टेक किशोर या मित्रपरिवारातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. असंच तुम्ही शेतीमध्ये प्रगती करत राहा. आणि जे तरुण मंडळी, तर त्या तरुण मंडळींना एकच सांगणं आहे की मित्रांनो, तुमच्याकडे शेती असेल आणि तुम्ही जरी बाहेर 15-20 हजारचा जॉब करत असाल, तर तुम्ही शेतीमध्ये चांगलं उत्पन्न आणू शकतात आणि गावात राहून तुम्ही तुमचं उत्पन्न हे चांगल्या पद्धतीने घडवू शकतात मित्रांनो. त्यामुळे तुमच्या शेतीमध्ये एक नियोजनाचा अभाव आहे. नियोजनाचा अभाव असल्या कारणाने आपल्याला शेतीमधून काही दिसत नाही. जरी आपलं नियोजन प्रॉपर पद्धतीने असलं, प्रॉपर गायडन्सने असलं, त्याच्यामध्ये तुम्ही लर्निंग करा, नॉलेज लिहा. नॉलेज घेतल्यानंतर तुम्ही जी शेती करायला उतराल, तो शेतीचा एक्सपिरियन्स हा वेगळाच असेल मित्रांनो. तर शेवटी रामराम करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.